अगं ताई आलात? कधीपासून वाट बघतायत पोरं तुमची? हो ग. ताई, आराम करा. आम्ही सगळे कामं आवरून घेतो. मग आपण सगळे एकत्र जेवण करू. तुम्ही दोघी इतकं करताना की मला कसंच होतं बघा. अहो ताई, आईने आम्हाला सांगूनच ठेवलंय. माझ्या लेकीला जीव लावा. आत्या, आत्या, आमचा खाऊ आत्या, आमचा खाऊ आत्या, आमचा खाऊ खाऊ. वाटून घ्या. वाटून घ्या. किती निवांत वाटतंय ना. सासरी ह्या वेळेला कामाची नुसती घाई गडबड. असा निवांतपणा फक्त आणि फक्त माहेरीच अनुभवायला मिळतो. सरिता, ए सरिता, उठ ना. मी तुझ्यासाठी छान आलं घालून चहा बनवला आहे. उठतेस का? आई 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 आई. आई. सरिता, ह्या चकल्या घेऊन जा. जावईबावांना आवडतात ना. आणि या शेवया ह्या सासूबाईंसाठी. आणि हा मुलांसाठी खाऊ, चिवडा, चिप्स. अगं आई, किती सामान भरशील. आणि आणखी एक, ही तुझ्या आवडीची राणी कलरची साडी मी घेऊन ठेवली होती तुझ्यासाठी खास. ती थँक्यू पण आई. घेऊन जा. अगं, माहेरची माया आहे ही. आणि हो, घरी गेल्यावर फोन करायचा असं, तू तिकडे गेली की तिकडचीच होऊन जातेस. आणि मी सारखी तुझ्या फोनची वाट पाहत असते. चल ताई, तुला बसमध्ये बसवून येतो. सरिता, माहेरची माया कधी संपत नसते ग. आणि हो, घरी गेल्यावर फोन करायचा असं, तू तिकडे गेली की तिकडचीच होऊन जातेस. आणि मी सारखी तुझ्या फोनची वाट पाहत असते. आत्या, आत्या. तुझी पिशवी राहिली होती आत्या.